आजकाल मुलांना खायचे चोचले जरा जास्तच वाढले आहेत. खायला त्यांना सगळ्या वेळेला काय करावं मला समजतच नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ नेमकं वेगळं वेगळं काय करायचं मला पण कळत नाही. आता देऊ नेमकं झोपेतनं उठली होती. तिला काय खायला करायचं मला समजत नव्हतं. पण काहीतरी करावंच लागणार होतं. कधी कधी उपमा करते, कधी कधी भात असतो त्यालाच फोडणी देते, कधी कधी मिक्सरमधून पोळी काढते आणि त्याच्यामध्ये दूध मिक्स करून मी त्याला खाऊ घालते. पण इथं चला म्हणलं आज काहीतरी वेगळं करावं, तिच्यासुद्धा तोंडाला जाऊ. हल्ली तिला खाऊ घालायचं म्हणलं की जरा कठीणच आहे. इथं पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं आणि त्याच्यानंतर मोहरी, जिरे आपले जे असते ते ॲड केले. थोडेसे 2 लसणाच्या पाकळ्या इथं मी कुटून घेतल्या होत्या बारीक. मोहरी चांगली फुटल्यानंतर इथे जिरे टाकून घ्यायचे आणि जिरे चांगले तळल्यानंतर मग इथे मी लसण ॲड करून घेतला होता. याच्यामध्ये टमाटर देखील टाकायचं होतं. थोडंसं टमाट्याने चव जरा चांगली येते तोंडाला सुद्धा आणि खायला सुद्धा. मुलांना थोडीशी वेगळी चव असली की त्यांना थोडं आवडीनं खातात. नाहीतर दिवस दिवस लागतो त्यांना खाऊ घालायला. मला तर 1-1.5 घंटा सहज जातो देऊला खाऊ घालण्यामध्ये. आता तिथं तेल मोहरीमध्ये लसूण चांगला लाल होते तोपर्यंत मी तर एक अर्धा टमाटर चिरला आणि ते देखील त्याच्यामध्ये ॲड केलं. टमाटर चांगलं फ्राय होते तर त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. आता रोज रोज खायला काय करावं मुलांना हा आपला प्रश्न तर असतोच असतो. पण नवीन काही नाही केलं तर ते जेवणच करत नाहीत आणि जे पण केलं ते खाऊ घालायला अजूनच जास्त वेळ लागतो. इथं मी फोडणी दिली होती जवळजवळ आणि पाणी ॲड केलं आणि नंतर सगळा पसारा इथला आवरून घेतला. शिवमच्या वेळेस मी जास्त तर कडधान्याचे धिरडेच बनवायचे, पण देवच्या वेळेस थोडा आळसच येतो मला तिला काही खायला करायचं असलं की. इथं जे आपण फोडणीला पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये मी नमक ॲड केलं आणि थोडं स्लो गॅसवर उकळायला ठेवलं. इथं छोटासा पिठाचा उंडा घेतला आणि चांगली त्याची मोठी अशी चपाती करून घेतली. आता याचं नेमकं काय करायचं तर याचं काहीच केलं नाही. आपलं जे चाकू असतो त्या चाकूच्या जो त्याला पीठ लावायचं थोडंसं आणि मोठे मोठे काप करून घेतले, म्हणजे की घरच्या शेवयासारखं. नेमकं आपल्या पिठाच्या शेवयासारखंच हे पण होऊन जातं, पण मुलं आवडीनं खातात. याला शिवम तर नूडल्स म्हणतो, पिठाचे गव्हाच्या पिठाचे नूडल्स. थोडे लंबे लंबे आणि बारीक बारीक असे चिरून घ्यायचे आणि जे पीठ आहे पाणी आहे त्याला उकळी आली की त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. थोडं एकदम लवकर आणि एकदम कमी वेळामध्ये हे तयार होते, पण कधी कधी आळस येऊन जातो. चांगलं उकळले की एकदम चांगले असे शिजू द्यायचे आणि मस्त अशी टेस्ट येऊन जाते. मुलांना खायला तर आवडतं आहे, पण आपल्याला बनवायला सुद्धा अगदी सोपं आहे. आणि दिवसाठी आजच्यासाठी मी हे खायला हे बनवलं होतं. एकदम टेस्टी आणि छान गव्हाचे नूडल्स. तिला पण आवडतात, सोबत शिवमलासुद्धा आवडतात. मग काय दोघांनीसुद्धा आवडीने खाल्ले आणि एकदम मस्त झाले होते. आपल्याला सुद्धा खायला एकदम टेस्टी लागतात. ट्राय करू शकता.